नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट पौर्णिमा नाईक, लॉ इन्स्ट्रक्टर, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक। आज मी तुम्हाला प्रकरण 17 मधील रिव्हिजन घेणार आहे। टॉपिक आहे मालमत्तेचं फौजदारी पात्र अपहार आणि फौजदारी पात्र न्यासभंग किंवा विश्वासघात। याच्यामध्ये कलम 403 ते 409 आहे। 403 मध्ये मालमत्तेचे अप्रामाणिक अपहारासंदर्भात दिलेले आहे। या कलमानुसार जो कोणी कोणताही जंगम मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार करतो किंवा आपल्या उपयोगासाठी स्वतःची म्हणून वापरतो तर त्यास शिक्षा दिलेली आहे 2 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही। या कलमानुसार जे आहे ते आरोपीला मालमत्ता सापडून आलेली असते। असे सापडून आलेली मालमत्ता जो आहे तो स्वतःची म्हणून वापरतो तर त्याला शिक्षा दिलेली आहे 2 वर्षापर्यंत कैद। याच्यासोबत 2 स्पष्टीकरण दिलेली आहेत। स्पष्टीकरण 1, तात्पुरत्या स्वरूपाचा अपहार हे देखील अपराध आहे। तसंच स्पष्टीकरण 2 मध्ये दिलेलं आहे की एखाद्या आरोपीला जंगम मालमत्ता सापडते, मालक कोण आहे हे माहीत असताना त्यांनी ते परत दिलं नाही किंवा मालकाला शोधून काढण्याचा प्रयत्न केला नाही किंवा नोटीस दिलेली आहे व नोटीसचं जी कालावधी आहे ते संपायच्या आधीच त्यांनी त्याचा गैरवापर केला असेल तरी देखील ते अपराध आहे। कलम 404 सिलेबसला नाही आहे, पुढचा आहे कलम 405 फौजदारी पात्र न्यासभंग किंवा विश्वासघात। या कलमानुसार जो कोणी कोणत्याही प्रकारे स्वतःकडे मालमत्ता किंवा त्यावरील कसलीही हुकूमत विश्वासाने सोपवण्यात आलेली असताना त्या मालमत्तेचा अपहार करतो किंवा आपल्या उपयोगासाठी ती स्वतःची म्हणून वापरतो किंवा कुठल्याही कायदेशीर किंवा स्पष्ट कराराचा भंग करतो तर तो फौजदारी पात्र न्यासभंग करतो असे म्हटले जाते। आता कलम 405 चं महत्त्वाचा घटक आहे की त्याच्याकडे आरोपीकडे विश्वस्त म्हणून मालमत्ता सोपवलेली असते। कलम 403 मध्ये त्याला मालमत्ता सापडून आलेली असते तर कलम 405 मध्ये त्याला मालमत्ता सोपवलेली असते। अशा मालमत्तेचा तो गैरशिस्त वापर करतो, अपहार करतो किंवा कायदेशीर कराराचा भंग करतो। याच्या सोबत 2 स्पष्टीकरण दिलेली आहेत। स्पष्टीकरण 1 प्रमाणे भविष्य निधी कुटुंब वेतन यासाठी कापलेली रक्कम जर जमा केली नाही तर ते देखील अपराध आहे। तसंच स्पष्टीकरण 2 मध्ये दिलेलं आहे कर्मचारी राज्य विमा निधी यासाठी जर रक्कम कापण्यात आली असेल, ती रकमेची भरणा केलेली नसेल तर ते देखील अपराध आहे। म्हणजेच अकाउंट सेक्शन मध्ये आपले पगार जमा होतात, त्या पगारामधून काही कपात केले जातात फंडसाठी, प्रॉव्हिडंट फंड वगैरे जे आहे त्याशी काही कट केले जातात, परंतु ते कट केल्यानंतर ते आपल्या अकाउंट मध्ये जर जमा झाले नसतील तर ते देखील अपराध आहे। हे या कलमानुसार दिलेलं आहे। याला शिक्षा कलम 406 मध्ये दिलेला आहे फौजदारी पात्र न्यासभंगाबद्दल शिक्षा। याला शिक्षा आहे 3 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही। हा अपराध दखलपात्र अजामीनपात्र JMFC पुढे चालणारा आहे। पुढचा कलम आहे कलम 407 परिवाहक इत्यादींनी केलेला फौजदारी पात्र न्यासभंग। आता ह्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टला वगैरे आपण काही पाठवतो, कुरिअर सर्व्हिसेसने आपण काही वस्तू वगैरे पाठवतो तर ते परस्पर त्यांनी जर काढून घेतला असेल, त्या मालमत्तेचा जर अपहार केला असेल तर कलम 407 खाली शिक्षा सांगितलेली आहे। या कलमानुसार परिवाहक माल धक्कावाला किंवा वखारपाल म्हणून स्वतःकडे मालमत्ता विश्वासाने सोपवण्यात आलेली असताना जो कोणी अशा मालमत्ते संबंधात फौजदारी पात्र न्यासभंग करतो तर त्यास शिक्षा दिलेली 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड। हा अपराध दखलपात्र अजामीनपात्र JMFC पुढे चालणारा आहे। कलम 407 मध्ये परिवाहक माल धक्कावाला वखारपाल म्हणजे याच्याकडे गोडाऊन साठी वॉचमॅन वगैरे ठेवलेला असेल तर ते सुद्धा व्यक्ती ह्याच्यामध्ये घेतलेली आहे। याला शिक्षा 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड दिलेला आहे।
पुढचं कलम आहे कलम 408, कारकुनाने किंवा चाकराने केलेला फौजदारी पात्र न्यासभंग। या कलमानुसार स्वतः कारकून किंवा चाकर असताना, त्या नात्याने नोकरी करत असताना त्याच्याकडे कोणतीही मालमत्ता किंवा त्यावरील कसलीही हुकूमत सोपविण्यात आलेला असताना अशा मालमत्तेचा फौजदारी पात्र न्यासभंग केल्यास 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड। आता चोरीच्या ह्याच्यामध्ये 381 मध्ये आपण बघितलं होतं की चाकराने मालकाच्या कब्जातील मालमत्तेची चोरी करणे, तर कब्जा मालकाकडे होता तर ती चोरी झालेली। आता इथं मालमत्ता जो आहे ते नोकराकडे सोपविण्यात आलेली असताना त्याने जर त्याचा गैरवापर केला तर त्याला 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंडाची शिक्षा दिलेली आहे। दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा। तर ह्या दोन्ही कलमांमध्ये फरक हे आहे की जर मालमत्तेचा कब्जा मालकाकडे असेल तर चोरी होईल सेक्शन 381 नुसार, आणि जर कब्जा नोकराकडे असेल तर विश्वासघाताचा अपराध होईल कलम 408 नुसार। कलम 409, लोकसेवक किंवा बँक व्यवसाय किंवा अभिकर्ता याने केलेला फौजदारी पात्र न्यासभंग। याच्यामध्ये या कलमानुसार लोकसेवक, बँक व्यवसायी, व्यापारी, अडत्या, दलाल, मुखत्यार म्हणजे ज्याच्या नावाने पॉवर ऑफ अटॉर्नी केलेली आहे, किंवा अभिकर्ता म्हणून आपल्या धंद्याच्या ओघात एखादी मालमत्ता किंवा त्यावरील कसलीही हुकूमत सोपविण्यात आलेली असताना अशा मालमत्तेच्या बाबतीत फौजदारी पात्र न्यासभंग करणे, याला शिक्षा आहे आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड। हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र कोणत्याही दंडाधिकारी पुढे चालणारा आहे। कलम 409 मध्ये जी आहे जास्तची शिक्षा दिलेली आहे। ह्याच्यामध्ये लोकसेवक घेतलेले, बँक व्यवसायी असेल, एजंट असतील, व्यापारी असेल, बिझनेसमॅन असेल, आडत्या एक प्रकारचा एजंट, दलाल एक प्रकारचा कमिशन एजंट, अभिकर्ता रिप्रेझेंटेटिव्ह असेल, किंवा मग मुखत्यार म्हणजे ज्याच्या नावाने पॉवर ऑफ अटॉर्नी केलेली आहे ती व्यक्ती असेल, त्यांनी जर विश्वासघात केला तर त्यांना जास्तची शिक्षा दिलेली आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड। याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक घेऊयात। याच्यामध्ये पुढचा टॉपिक आहे प्रकरण 17 मधील पुढचा टॉपिक चोरीची मालमत्ता। कलम 410 ते 414। कलम 410 मध्ये चोरीच्या मालमत्तेचं डेफिनेशन दिलेलं आहे। चोरी, बलात्कार, जबरी चोरी, फौजदारी पात्र अपहार किंवा फौजदारी पात्र न्यासभंग यामध्ये हस्तांतरित झालेल्या मालमत्तेस चोरीची मालमत्ता म्हटले जाते। मग ते भारतात व भारताबाहेर कुठेही हस्तांतरित झालेले असो, परंतु अशी मालमत्ता जर मूळ मालकाकडे परत आल्यास ती चोरीची मालमत्ता राहत नाही। आता कलम 410 मध्ये 5 अपराध घेतलेले आहेत। चोरी, बलात्कार, जबरी चोरी, मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार आणि फौजदारी पात्र न्यासभंग या 5 अपराधांमध्ये हस्तांतरित झालेल्या मालमत्तेस चोरीची मालमत्ता म्हटलेले आहे। मग ती मालमत्ता भारताच्या आत किंवा बाहेर कुठेही सापडो, त्या मालमत्तेस जे आहे ते चोरीचीच मालमत्ता म्हटले जाईल। परंतु अशी मालमत्ता जर मूळ मालकाकडे परत आली असेल तर ती चोरीची मालमत्ता राहत नाही। याचं उदाहरण आहे, समजा जर एखाद्या फिर्याद आली मोटरसायकल चोरीला गेली म्हणून, आपण ती फिर्याद लिहून घेतली, त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी मालकाने येऊन सांगितलं की जो मोटरसायकल चोरीला गेली होती ते मार्केटमध्ये किंवा पिक्चर हॉलमध्ये कुठेतरी ती सापडून आलेली आहे, त्या मूळ मालकाला सापडून आलेली आहे, तर अशा वेळेस ती चोरीची मालमत्ता राहत नाही। म्हणजे आपल्याला मूळ मालकावरती 411 चा गुन्हा दाखल करता येत नाही, त्याला ती मालमत्ता सापडून आलेली आहे। याला शिक्षा दिलेली आहे कलम 411 मध्ये अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता स्वीकारणे। याला शिक्षा आहे 3 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही। हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा आहे। पुढचं कलम आहे 412। 412 मध्ये दरोडा घालताना चोरीची मालमत्ता अप्रामाणिकपणे
स्वीकारणे. आता कलम 410 मध्ये 5 अपराध होते: चोरी, बलात्ग्रहण, जबरी चोरी, मालमत्तेचे अप्रामाणिक अपहार आणि फौजदारी पात्र न्यासभंग. त्याच्यामध्ये दरोडा नव्हता, तर आता ह्याच्यासाठी दरोड्यासाठी स्वतंत्र कलम केलेला आहे 412. 412 मध्ये दिलेलं आहे दरोडा घालताना चोरलेली मालमत्ता अप्रामाणिकपणे स्वीकारणे. आता ह्याच्या हा जो कलम आहे तो 2 ह्याच्यामध्ये केलेला आहे. पहिलं जे दिलेलं आहे की जो कोणी दरोडा घातल्याने जिचा कब्जा हस्तांतरित झालेले आहे असे स्वतःला माहीत असताना किंवा समजण्यास कारण असताना अशी कोणतीही चोरीची मालमत्ता स्वीकारतो किंवा ठेवून घेतो. म्हणजे पहिल्या भागात सांगितलेलं आहे की आरोपीला माहीत आहे की ही मालमत्ता जी आहे ते दरोड्यात हस्तांतरित झालेली मालमत्ता आहे. हे माहीत असताना किंवा समजण्यास कारण असताना देखील अप्रामाणिकपणे अशी मालमत्ता तो स्वीकारतो. दुसऱ्या ह्याच्यात दिलेला आहे किंवा जी चोरीस गेल्याचे स्वतःला माहीत असेल किंवा समजण्यास कारण असेल अशी मालमत्ता जी व्यक्ती दरोडेखोराच्या टोळीपैकी असल्याचे स्वतःला माहीत आहे किंवा समजण्यास कारण असेल अशा व्यक्ती करून अप्रामाणिकपणे स्वीकारतो. आता दुसऱ्या भागात दिलेला आहे की त्याला माहिती आहे की ही मालमत्ता चोरीला गेलेला आहे व ज्याच्याकडून आपण मालमत्ता स्वीकारत आहोत ती व्यक्ती दरोडेखोराच्या टोळीपैकी आहे हे माहीत असताना किंवा समजण्यास कारण असताना अशी मालमत्ता स्वीकारतो. म्हणजे याचे 2 भाग आपण बघितलं. पहिल्या भागामध्ये आरोपीला माहीत आहे की ही जी मालमत्ता आपण घेत आहे ते दरोड्यात हस्तांतरित झालेली मालमत्ता आहे ही माहीत असताना किंवा समजण्यास कारण असताना तो अशी मालमत्ता स्वीकारतो. किंवा दुसऱ्या भागामध्ये दिलेलं आहे की ज्याच्याकडून मालमत्ता स्वीकारली जात आहे ती व्यक्ती दरोडेखोराच्या टोळीपैकी आहे आणि ती मालमत्ता सुद्धा चोरीची मालमत्ता आहे हे माहीत असताना किंवा समजण्यास कारण असताना अशी मालमत्ता स्वीकारतो. याला शिक्षा दिलेली आहे आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, सत्र न्यायालयापुढे चालणारा आहे. पुढचं कलम आहे कलम 413. चोरीच्या मालमत्तेचा नित्यश व्यवहार करणे म्हणजे हॅबिच्युअल ऑफेंडर. जी चोरीची मालमत्ता असल्याचे स्वतःला माहीत असेल किंवा तसं समजण्यास कारण असेल अशी मालमत्ता जो कुणी नित्यश स्वीकारतो किंवा त्याचा व्यवहार करतो त्याला शिक्षा दिलेली आहे आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, सत्र न्यायालय पुढे चालणारा आहे. आता नित्यश व्यवहार करतो म्हणजे काय की त्याला कन्व्हिक्शन झालेलं असेल आधी किंवा नसेल, ती फिर्याद तुमच्याकडे आलेली असेल किंवा नसेल. समजा एखादा मोबाईल चोरीचा तुमच्याकडे फिर्याद आली की एक मोबाईल चोरीला गेलेला आहे. तुम्ही तपास करत असताना आरोपीच्या ताब्यात तुम्हाला 100 मोबाईल सापडून आले आणि तो सांगू शकत नाहीये की त्याच्याकडून एवढे मोबाईल कुठं आले, कसे आले आणि त्या 100 मोबाईलचा जो आहे तो FIR तुमच्याकडे रजिस्टर्ड नाहीये, ते वेगवेगळ्या ठिकाणावर त्यांनी आणलेले आहे आणि तुम्हाला माहिती नाही त्याच्या विरोधात किती गुन्हे नोंद आहेत किंवा त्या मोबाईल संदर्भात कुठं FIR लॉन्च आहे. तर हा 100 मोबाईलचा तो जर समाधानकारक सांगू शकत नाही कारण की त्याच्याकडे 100 मोबाईल कसे आले, अशा वेळेस तिथं आपण कलम 413चा आपण वापर करू शकतो. तिथं हॅबिच्युअल ऑफेंडर की ह्याला सवय आहे चोरलेली मालमत्ता स्वीकारण्याची. याला शिक्षा दिलेली आहे आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. पुढचं टॉपिक आहे आता प्रकरण 18 बनावटीकरण. याच्यामध्ये सिलेबसला आहे सेक्शन 463 ते 471. हा टॉपिक जो आहे तो P2 मध्ये आहे. 463 मध्ये बनावटीकरणाची डेफिनेशन दिली आहे. जो कोणी जनतेला किंवा कोणत्याही व्यक्तीला नुकसान किंवा क्षती पोहोचवण्याच्या उद्देशाने किंवा कोणताही हक्क किंवा किताब मिळवण्याच्या उद्देशाने किंवा एखाद्या व्यक्तीला मिळकतीचा हक्क सोडून देण्यास लावण्यासाठी किंवा एखादा स्पष्ट किंवा गर्भित करार करण्याच्या उद्देशाने कपट करणे शक्य व्हावे या उद्देशाने
कोणताही खोटा दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख बनवितो तर तो बनावटीकरण करतो. आता बनावटीकरण मध्ये काय दिलेलं आहे की जनतेचं किंवा व्यक्तीचं नुकसान करायचं आहे. तर का करायचं आहे, तर त्याच्याकडून एक तर त्याची मालमत्ता मिळवायची आहे किंवा त्याच्याकडून स्पष्ट किंवा गर्भित करार करून घ्यायचा आहे किंवा कपट करणे शक्य व्हावं या उद्देशाने किंवा मग त्या व्यक्तीने त्याचा एखादा हक्क सोडून द्यावा किंवा एखादा किताब मिळवण्याच्या उद्देशाने खोटा दस्तऐवज तयार करतो तर तो बनावटीकरण करतो असे म्हटले जाते. आता ह्याच्यामध्ये खोटा दस्तऐवज तयार करणे म्हणजे काय, तो सेक्शन 464 खाली दिलेला आहे. ह्याला 3 ह्याच्यामध्ये विभागणी केलेली आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये जो कोणी अप्रामाणिकपणे किंवा कपटीपणाने कोणताही दस्तऐवज किंवा त्याचा कुठलाही भाग किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार करेल, खोटी सही करेल, त्याला मुद्रांकित करेल किंवा निष्पादित करेल, परिचित करेल किंवा इलेक्ट्रॉनिक सही करेल किंवा अधिकृतपणा दर्शविणारी खूण करेल. दुसऱ्या भागात दिलेला आहे कपटीपणाने किंवा अप्रामाणिकपणे कोणताही दस्तऐवज किंवा त्याचा महत्त्वाचा भाग स्वतः किंवा इतरांमार्फत तयार करून घेईल, त्याला रद्द करेल, फेरफार करेल, त्याला अधिकार नसताना असं जर कृत्य केला असेल. तसंच तिसऱ्या ह्याच्यामध्ये दिलेला आहे कोणताही दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख नशेत असलेला किंवा मनोविकल असलेल्या व्यक्तीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने तयार केलेला असेल व अशा दस्तऐवजावर अशा व्यक्तीला सही करण्यास, मुद्रांकित करण्यास, निष्पादित करण्यास किंवा फेरफार करण्यास कपटीपणाने भाग पाडेल तर तो खोटा दस्तऐवज तयार करतो असे म्हटले जाते. तर खोटा दस्तऐवज तयार करणे 3 भागात घेतलेला आहे. संपूर्ण डॉक्युमेंट किंवा त्याचा काही भाग किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख खोटा तयार केलेला असेल, खोटी सही, शिक्का वगैरे केलेला असेल किंवा अधिकृतपणा दर्शविणारी खूण केलेली असेल. दुसरा आहे स्वतःला अधिकार नसताना कुठलाही डॉक्युमेंट किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार केला असेल, दुसऱ्यांमार्फत तयार केला असेल किंवा त्याच्यात काही फेरबदल केला असेल किंवा तो रद्द केला असेल. तिसऱ्या ह्याच्यात दिलेल्या मनोविकल किंवा मनोविकल व्यक्तीची किंवा मग नशेत असलेल्या व्यक्तीची फसवणूक करण्यासाठी तो डॉक्युमेंट तयार केला असेल किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार केला असेल आणि त्यावर अशा व्यक्तीला सही करण्यास भाग पाडण्यात आला असेल तर तो खोटा दस्तऐवज तयार करतो असे म्हटले जाते. याच्यासोबत स्पष्टीकरण दिलेले आहे 3. स्पष्टीकरण 1 मध्ये दिलेलं आहे स्वतःच्या नावाची सही देखील बनावटीकरण होऊ शकते. स्पष्टीकरण 2 मध्ये दिलेलं आहे मृत व्यक्ती किंवा कल्पित व्यक्तीच्या नावाने बनावटीकरण केले जाऊ शकते. स्पष्टीकरण 3 मध्ये दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक सही याचा अर्थ माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार घ्यायचा आहे. आता स्वतःच्या नावाची सही देखील बनावटीकरण होऊ शकते म्हणजे काय, समजा एकाच नावाच्या 2 व्यक्ती आहेत. पहिल्या व्यक्तीने स्वतःच नावाची सही केली परंतु पगार दुसऱ्या व्यक्तीच्या नावाचा काढून घेतलाय त्यांनी, त्याची खरी सही त्यांनी केलेली आहे, तरी देखील ते बनावटीकरण आहे कारण त्यांनी स्वतःच्या सहीचा वापर दुसऱ्या व्यक्तीचा फसवणूक करण्याचं किंवा नुकसान करण्याच्या उद्देशाने त्याचा वापर केलेला आहे. स्पष्टीकरण 2 मध्ये दिलेले आहे कल्पित किंवा मृत व्यक्तीच्या नावाने देखील बनावटीकरण केलं जाऊ शकतं. पुढचं शिक्षा कलम आहे 465 बनावटीकरणाबद्दल शिक्षा. याला 2 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही हा अपराध अदखलपात्र, जामीनपात्र JMFC पुढे चालणारा आहे. पुढचं सेक्शन आहे 466 न्यायालयीन अभिलेख इत्यादीचे बनावटीकरण. आता ह्याच्यामध्ये आरोपी पुढील दस्तऐवजांचा बनावटीकरण करतो. हे आहे न्यायालयातील दस्तऐवज, जन्म मृत्यू रजिस्टर, बाप्तिस्मा रजिस्टर, विवाह रजिस्टर, नोंदपत्र, लोकसेवकाचे नोंद पुस्तक, मुखत्यारनामा, न्यायालयामध्ये दावा मांडणे किंवा बचाव देणे या संदर्भातील दस्तऐवज किंवा मुखत्यारनामा याबाबत बनावटीकरण करतो. याला शिक्षा दिलेली 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड, दखलपात्र, अजामीनपात्र JMFC पुढे चालणारा. याच्यामध्ये नोंद पुस्तक मध्ये माहिती तंत्रज्ञानानुसार जो आहे तो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात नोंदवही असेल त्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. पुढचं कलम आहे 467 मूल्यवान रोखा, मृत्यूपत्र इत्यादीचे बनावटीकरण.
आरोपी पुढील दस्तऐवजांचा बनावटीकरण करतो. पहिला आहे मूल्यवान रोखा, मृत्यूपत्र, दत्तकपत्र, अधिकारपत्र, मूल्यवान रोखाचे हस्तांतरण पत्र, मुद्दल लाभांश रक्कम घेतल्याची पोचपावती, सुपूर्द करण्याची पोचपावती, निस्तार पत्र इत्यादींचा बनावटीकरण करतो. जंगम मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा सुपूर्द करण्याची पावती असेल त्याची बनावटीकरण केला असेल याला शिक्षा आहे आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध अदखलपात्र, जामीनपात्र, JMFC पुढे चालणारा. परंतु केंद्र सरकारची वचनचिठ्ठी जर असेल, प्रॉमिसरी नोट ज्याला म्हटलं जातं, केंद्र सरकार मार्फत काही योजना वगैरे केले गेले असतील आणि त्याच्या संदर्भात काही असेल तर तो अपराध मात्र दखलपात्र. कलम 460 ठकवणूक करण्यासाठी बनावटीकरण. आता बनावट दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख ठकवणूक करण्यासाठी वापरला जावा या उद्देशाने बनावटीकरण जर केला असेल त्याला 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड आहे. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, JMFC पुढे चालणारा. पुढचं कलम आहे 469 लौकिकास बाधा आणण्याकरिता बनावटीकरण. इथं कुठल्याही व्यक्तीच्या लौकिकास बाधा आणण्याकरिता जर बनावटीकरण केला असेल तर त्याला शिक्षा आहे 3 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, जामीनपात्र, JMFC पुढे चालणारा. पुढचं टॉपिक आहे कलम 470 बनावट दस्तऐवज. याच्यात डेफिनेशन दिलेली आहे. जो दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख संपूर्ण किंवा अंशतः बनावटीकरण करून केलेला असेल तर तो दस्तऐवज बनावट दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख म्हटला जाईल. कलम 471 बनावट दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख खरा म्हणून वापरणे. आता जो दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख बनावट असल्याचे स्वतःला माहीत असताना किंवा समजण्यास कारण असताना असे अभिलेख कपटीपणाने किंवा अप्रामाणिकपणे खरा म्हणून वापरला जावा या उद्देशाने असे दस्तावेजाचे बनावटीकरण केल्यास ज्या डॉक्युमेंटचा बनावटीकरण केलेलं आहे त्याचप्रमाणे शिक्षा दिलेली आहे. हा अपराध दखलपात्र, जामीनपात्र, JMFC पुढे चालणारा आहे. पुढचं कलम याच्यामध्ये आहे प्रकरण 18 मध्ये चलनी नोट व बँक नोट या संदर्भात. 489A मध्ये चलनी नोट किंवा बँक नोट नकली तयार करणे. या कलमानुसार जो कोणी कोणतीही चलनी नोट किंवा बँक नोट बनावट तयार करेल किंवा त्या प्रक्रियेत भाग घेईल त्याला आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, सत्र न्यायालय पुढे चालणार आहे. त्याच्यामध्ये कोणतीही चलनी नोट दिलेला आहे तर हे फक्त भारतीय चलनी नोट पुरतं मर्यादित नसून इतर कुठल्याही देशाचा जरी केला असेल तर हा कलम लागू होईल. 489B मध्ये बनावट किंवा चलनी नोटा किंवा बँक नोटा खरा म्हणून वापरणे. या कलमानुसार जो कोणी कोणतीही बनावट किंवा नकली चलनी नोट किंवा बँक नोट ते बनावट किंवा नकली असल्याचे माहीत असताना किंवा समजण्यास कारण असताना ती खरी म्हणून अन्य कोणत्याही व्यक्तीला विकतो किंवा त्याच्याकडून खरेदी करतो किंवा घेतो किंवा अपव्यापार करतो किंवा उपयोग करतो शिक्षा आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, सत्र न्यायालयापुढे चालणारा आहे. पुढचं कलम आहे कलम 489C बनावट किंवा नकली चलनी नोटा किंवा बँक नोटा कब्जात बाळगणे. या कलमानुसार जो कोणी कोणतीही बनावट किंवा नकली चलनी नोट किंवा बँक नोट ती बनावट किंवा नकली असल्याचे माहीत असताना किंवा समजण्यास कारण असताना ती खरी म्हणून वापरली जावी या उद्देशाने कब्जात बाळगतो याला शिक्षा आहे 7 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. हा अपराध दखलपात्र, जामीनपात्र, सत्र न्यायालय पुढे चालणारा आहे. पुढचा आहे 489D चलनी नोट किंवा बँक नोट या नकली तयार करण्यासाठी लागणारे साधन किंवा सामग्री बाळगणे. या कलमानुसार कोणतीही यंत्र सामग्री, साधन किंवा सामग्री कोणतीही चलनी नोट किंवा बँक नोट बनावट तयार करण्यासाठी लागण्याच्या प्रयोजनास किंवा तशी वापरली जाण्यास उद्देशित आहे हे समजण्यास कारण असताना आरोपी असे साधन सामग्री बनवितो, बनविण्याच्या प्रक्रियेत भाग घेतो, विकतो, विकत घेतो, वाचलात लावतो,
विल्हेवाट लावतो किंवा कब्जात बाळगतो। याला शिक्षा आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड। हा अपराध दखलपात्र अजामीनपात्र सत्र न्यायालयापुढे चालणारा। शेवटचा कलम याच्यामधला 489E, चलनी नोट किंवा बँक नोट यासारखे दिसणारे दस्तऐवज बनवणे। आता फक्त हा डॉक्युमेंट बनवलेला आहे आणि तो इझिली रेकग्नाइज होऊ शकतो, इझिली ओळखायला येऊ शकतो, तशा प्रकारचा दस्तऐवज बनवलेला आहे। याला 3 ह्याच्यामध्ये केलेला आहे विभागणी। पहिल्या भागामध्ये दिलेला आहे, जो दस्तऐवज चलनी नोट किंवा बँक नोट असल्याचे दिसते किंवा कोणत्याही प्रकारे त्यासारखे दिसते किंवा चलनी नोट किंवा बँक नोट म्हणून फसगत होऊ शकणे इतपत जवळपास दिसते, असे दस्तऐवज बनवितो, बनवून घेतो किंवा वापरतो किंवा सुपूर्द करतो तर त्याला 100 रुपयापर्यंत द्रव्यदंड सांगितलेले आहे। दुसऱ्या भागामध्ये जो दस्तऐवज बनवणाऱ्याचे नाव किंवा पोलीस अधिकाऱ्याकडून विचारणा केल्यास अशा छापणाऱ्याचे नाव, बनविणाऱ्याचे नाव, पत्ता उघडण्यास नकार दिल्यास 200 रुपयापर्यंत द्रव्यदंड। आणि तिसऱ्या मुद्द्यामध्ये आरोपी विरुद्ध न्यायालयाला अनुमान काढता येईल। हा अपराध अदखलपात्र, जामीनपात्र, JMFC पुढे चालणारा आहे। थँक्यू।